नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. तर सरकारकडनं भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही योजना राबवली जाते, ज्यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. तर मग आता या संदर्भाचा GR आलेला आहे. यावर्षीचं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर आता हे अनुदान जे आहे ते अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. तर लवकरात लवकर याचा निधी जमा होणार आहे. इथे GR पाहूया. तर इथे बघितलं तर तुम्ही दिनांक 13 ऑगस्ट 2025चा हा GR आहे. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2025-26 मध्ये राबवण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निधी वितरित करणे बाबत हा GR काढण्यात आलेला आहे. तर मग बघूया आता किती अनुदान इथे शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचा ₹2,40,40,00,000 एवढा निधी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे ते मंजुरी दिलेली आहे. तर ते खाली बघू शकता, उक्त निधीतून सुरुवातीला सन 2023-24 व सन 2024-25 मधील प्रलंबित दायित्व अदा करण्यात यावे. तदनंतर उर्वरित निधी सन 2025-26 मधील अनुदानासाठी खर्च करण्यात यावा. म्हणजे जो काही निधी प्राप्त झाला आहे त्यामधनं सर्वाधिक 2023-24 असेल व 2024-25 मधील जे काही लाभार्थी असेल पहिल्यांदा त्यांना याचा निधी वितरित करण्यात यावा. नंतर उरलेला जो काही आहे तो 2025 आणि 26 साठी अनुदानासाठी खर्च करण्यात यावा, इथे हे सांगितलेलं आहे. तर आता हे नेमका कोणासाठी आहे निधी आपण इथे पुढे सविस्तर पाहूया. इथे ॲरो केलेल्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सदर उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल याची दक्षता घ्यावी. फक्त ह्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हा निधी आहे. हीच होती एक महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट्स आणि नोटिफिकेशन हे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाते.